तीस सुकी मेथीची भाजी खाऊन कंटाळा आलाय का? तर चला मग आज वेगळ्या पद्धतीने लसूणी मेथी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम एक वाटण बनवायचं आहे. त्याच्यासाठी कढईमध्ये शेंगदाणे, त्यानंतर तीळ आणि डाळवं घालून छान असं भाजून घ्यायचं आहे. भाजलेलं मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी घालून पेस्ट बनवून घ्यायची. आता कढईमध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली मेथी घालायची आहे आणि ती देखील छान अशी परतून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनिटं मेथी परतल्याच्या नंतर ती काढून घ्यायची आणि त्याच कढईमध्ये थोडं जास्त तेल घालायचं आणि पुन्हा लसूण घालायचं आहे. लसूण छान लाल झाला की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा देखील छान असा परतून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरची आणि टोमॅटो घालायचा आहे. हे देखील छान एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये आवडीनुसार मसाले घालायचे आहेत. तर इथे मी लाल तिखट 1 चमचा, हळदी पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, धने पावडर 1 चमचा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे छान एकजीव केल्याच्या नंतर जे वाटण बनवलं होतं ते घालून घ्यायचं आणि हे देखील छान असं परतून घ्यायचं आहे. तर वाटणाला तेल सुटेपर्यंत हे वाटण छान परतून घ्यायचं. त्यानंतर पाणी टाकायचं आहे. तर जास्त पाणी टाकायचं नाही आहे. त्यानंतर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं ग्रेव्ही शिजून घ्यायची आणि जी आपण मेथी परतून घेतली होती ती घालून एकत्र करायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून 5-10 मिनिटं पुन्हा शिजून घ्यायचे आहे. आता लसूणी मेथी म्हटलं की त्याला तडका हा आलाच. तर इथे मी तडका पॅनमध्ये तेल घातलेलं आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये थोडासा लसूण घालायचा. लसूण छान असा लाल झाला की त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. त्यानंतर भाजीवरती हा तडका द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तोंडाला पाणी सुटेल अशी आपली लसूणी मेथी तयार होते, तेही कमी वेळेत. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.